त्याच्यामुळे नो एक्सक्यूज. 75 दिवसामध्ये तर कुणाला सुट्टी नाही. आणि मी स्पष्ट विचारते, पदं घेतलेत, अजूनही कुणाला अडचण असेल काम करताना तर आत्ता उभं राहून सांगा, रिप्लेसमेंट लगेच. कारण 75 दिवसामध्ये सगळी बांधून गुंडाळून माझ घरात टाकून द्या. एकही कारण नको. कारण प्रत्येकाकडे असतात. आपली जबाबदारी येते. आपल्या नेत्याचा प्रचार आपणच करणार का विरोधक करणार? दादांच्या पोस्ट, दादांचे व्हिडिओ कोणी शेअर करायच्या? आपणच करायच्या. आणि आपण लीडर आहे, आपली जबाबदारी. तुम्ही केलं तर तुमच्या खालच्या प्रतिनिधी करतील. होम पिचवरच्या जिथं दादांचं मैदान आहे तिथल्या तालुका अध्यक्ष मुंबईपर्यंत 3 तासाचा प्रवास करून येऊ शकला नाही. हा, खेडच्या होत्या. मान्य आहे मला, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मी जिथं जाऊ शकत नाही तिथं माझी कार्याध्यक्ष गेली पाहिजे. मी जाऊ शकत नाही, माझी उपाध्यक्ष गेली पाहिजे. हे पद कशासाठी केलेत? अध्यक्ष जाऊ शकत नाही, त्याचं प्रतिबिंब म्हणून कुणी ना कुणी गेलं पाहिजे. मला दादांनी तिथं विचारलं पुण्यातून किती आहे, दोनच नावं होती, सासवड आणि अजून एक तुमच्याबरोबर कोणतरी होतं, हवेली. त्या एक कार्य म्हणजे, आणि तुम्ही शहरातून होत्या, ग्रामीणचं. पुणे शहरातून ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्यासाठी हे सगळा विषय झालाय मुंबईला. आजची मीटिंग तुम्ही आला नाहीत म्हणून तुमच्यासाठी केली आहे. इथून पुढे असं होणार नाही. 3 तासाचं अंतर आहे. गडचिरोलीची बाई दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळी रात्री रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या दिवशी 2:30 वाजता तिच्या गडचिरोलीला उतरली, पण गेली कारण की मी दादांची पदाधिकारी म्हणून आली. आम्ही पुण्यातले आहेत, दादांच्या होम पिचवरचे आहेत आणि फक्त 3 तासाचा प्रवास आहे. फार गर्दी असेल तर 4 तासाचा प्रवास आहे, त्याच्यापेक्षा गर्दी असेल तर 5 तासाचा प्रवास आहे. इथून पुढे असं होणार नाही आणि चालणार पण नाही. ह्या सगळ्यांच्या वतीनं मी सांगते. त्याच्यामुळे नो एक्सक्यूज. 75 दिवसामध्ये तर कुणाला सुट्टी नाही. आणि मी स्पष्ट विचारते, पदं घेतलेत, अजूनही कुणाला अडचण असेल काम करताना तर आत्ता उभं राहून सांगा, रिप्लेसमेंट लगेच. मी दादाची परवानगी घेऊन सांगायला आले तुम्हाला. नसेल काम करायचं तर सांगा, मला काम करणं शक्य नाही, माझ्या जागावरती दुसरी नेमणूक करा. आपल्याकडे फार मोठी रांग आहे पदांसाठी, पण जागा अडू नका. मग ज्या जबाबदारीने तुम्ही करताना तुमच्यासारख्या अडचणी आम्हाला पण असतात घरातल्या. अडचणींचा बाऊ करायचा नाही. त्या पदावरती आहे, मान आहे, सन्मान आहे, व्हिजिटिंग कार्डवर नाव आहे, लग्नपत्रिकेत पण नाव येतं, दादांनी पद दिलंय म्हणून. त्या पदाला तेवढ्या ताकदीने न्याय द्यायची भूमिका आपल्या सगळ्यांची पाहिजे. कारण 75 दिवसामध्ये सगळी बांधून गुंडाळून माझ घरात टाकून द्या. एकही कारण नको. कारण प्रत्येकाकडे असतात. आता गौरी गणपती आली आहे, त्याच्यामध्ये एक आपण कार्यक्रम घेतलेला आहे की एक व्हिडिओ बनवायचा आहे किंवा वॉल सिग्नेचर आहे. हे हळदी कुंकाच्या, गौरी गणपतीच्या हळदी कुंकाच्या निमित्तानं खूप महिला येणार आहेत. छान बाहेर वॉल लावून ठेवा आणि कॅनव्हास लावायचं आहे. फार काही नाही आहे, तुम्हाला दाखवू, आता बाहेर पाहायला मिळेल तुम्हाला कसं आहे. त्या महिला आल्या, त्यांच्याबरोबर 25-30 महिलांबरोबर छान फोटो काढा. लाडकी बहिणीचं स्लोगन म्हणा, एका वाक्यामध्ये ते स्लोगन, ती जाहिरात आणि पोस्ट करा. दादाचा वादा, लाभ आणि बळ. हॅशटॅग प्रत्येक पोस्ट दादाला जाणार, प्रत्येक पोस्ट दादांपर्यंत पोहोचणार. आणि ही टीम सगळी बसलेली यांची, या टीमच्या माध्यमातून त्या सगळ्या पोस्ट तुमच्या तिथपर्यंत जाणार आहेत. आणि परत मी तुम्हाला सांगते, जर आपण त्या पदावरती आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही बसलाय ते फक्त तालुका शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, निरीक्षक असेच बसलाय. आणि तरी सुद्धा दिवसातून एकही पोस्ट इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर दादांची होत नसेल तर आपण फार जमान्याच्या पाठीमागे. आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे. इथून पुढे कोणाचाही वॉल तसा राहता कामा नये. दररोज दादांच्या पोस्ट झाल्याच पाहिजे, शेअर झाल्या पाहिजेत, पोस्ट केल्या पाहिजेत आणि व्हिडिओ पोस्ट केले पाहिजेत. ग्रुपमध्ये व्हिडिओ येतात, आपण तेवढंच पाहतो आणि सोडून देतो, चालणार नाही. ते स्टेटसला ठेवायचं. तालुक्याचे, जिल्ह्याचे जेवढे ग्रुप आहेत तिथे व्हिडिओ पाठवायचा, फेसबुकला पोस्ट करायचा, ट्विटरला टाकायचं, इंस्टाग्रामला ठेवायचं. आपली जबाबदारी येते. आपल्या नेत्याचा प्रचार आपणच करणार का विरोधक करणार? दादांच्या पोस्ट, दादांचे व्हिडिओ कोणी शेअर करायच्या? आपणच करायच्या. आणि आपण लीडर आहे, आपली जबाबदारी. तुम्ही केलं तर तुमच्या खालच्या प्रतिनिधी करतील. त्याच्यामुळं इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, म्हणून खास आजची मीटिंग ठेवलेली आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी परत सांगते, 75 दिवसामध्ये खूप तुम्हाला पळावं लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे, बैठका घ्याव्या लागणार आहे. जमणार नाही, होणार नाही, हे चालणार नाही. हे शब्द आत्तापर्यंत 1.5 वर्ष झालं तुमचं सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलंय. तुम्हाला जशी पाहिजे तशी मुभा दिली. आता ते होणार नाही. आता मैदानातच उतरावं लागेल आणि तुम्हाला सांगावं लागेल, ह्या उमेदवाराला 2 लाख मत पडली असतील तर पुढची 10,000, 2 लाख 10,000 मधली मतं आम्ही महिला भगिनी म्हणून 10,000 मतं आम्ही दिलेली आहेत आणि ते तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही ही मतं लाखी आणि या बहिणींच्या योजना इतक्या चांगल्या पद्धतीचे त्या माध्यमातून तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. म्हणून मी आजपासून आपण व्हिडिओ करणार आहे. ते व्हिडिओचे तुम्हाला कोणते टॉपिक असावेत
आणि हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला, त्याच्यामुळे तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आहे तुम्हाला कसं करायचं. युवतींनी दोन्ही सिग्नेचर, वर्ल्ड सिग्नेचरमध्ये पण आता आपण वर्ल्ड सिग्नेचर करतोय, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही वर्ल्ड सिग्नेचर, तालुक्यात जाऊन प्रत्येक ठिकाणी, आणि याच्यामध्ये तुम्ही मानवी साखळी एकत्रित काम करायचंय. त्याच्यामध्ये महिलांना माझी विनंती आहे, युवतींना बरोबर घेऊन हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडा. त्यांच्या संघटनेला बैठकीला बसल्यानंतर त्यांनाही सगळ्यांना आमंत्रित करा आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन तुमच्या प्रभागामधून हे सगळ्यांना करायचंय.